आजचं जे सेशन असणार आहे आपलं, तर या सेशनमध्ये मुळामध्ये आपण वर्क करणार आहोत की डिफेन्स मधल्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्या एक्झाम विषयी जी काही माहिती आहे किंवा त्या एक्झाम विषयीची जे काही मतं आहेत लोकांची किंवा जे कॉमन प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतात तर त्यांना सॉल्व्ह करण्याचा आपण एक प्रयत्न या सेमिनार्स मधनं करणार आहोत. एक गोष्ट निदर्शनात आली की सगळ्यात आधी लोकांच्या काही ना काहीतरी त्याच्याविषयीचे गैरसमज आहेत आणि त्या गैरसमजामुळे एक न्यूनगंड जो आहे तो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि पालकांच्या मनामध्येही तयार होतो. तर सगळ्यात आधी हे दूर करणं हे खूप गरजेचं आहे असं आम्हाला वाटलं. तर मग त्या उद्देशाने आपण असं ठरवलंय की हा जो काही आपण सेमिनार आहे ज्याच्यातून आपण स्पर्धा परीक्षांची माहिती देणार आहोत तर त्याच सेमिनारचा आपण एक जे जवळजवळ 2 ते 3 वीक आठवड्यातून एकदा एक सेमिनार घेऊयात आणि त्याच्यामध्ये हे जे काही गैरसमज असतील किंवा डिफेन्स बद्दल उच्च पदावरती जे कार्यरत असणारे ऑफिसर्स आहेत तर त्यांच्या विषयीची माहिती देण्याचा आपण या सगळ्या यातून प्रयत्न करूयात असा जो छोटासा विचार जो आहे ते आपण केलेला आहे. सगळ्यात प्रथम मी आता सध्या आपल्याला जॉईंट आहेत ते आहेत लेफ्टनंट कर्नल स्वानंद दामले सर. तर सर तुम्ही थोडं तुमच्याविषयी सांगा. हो नक्की. नमस्कार, मी लेफ्टनंट कर्नल स्वानंद दामले. मी आर्मीमध्ये 1996 साली एंट्री केली. तर 12वी चालू असताना मी माझा एनडीएचा फर्स्ट अटेम्प्ट दिला आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्येच माझं सिलेक्शन होऊन 12वी जसं माझं संपलं त्याचबरोबर मी त्याच्यानंतर लगेचच मी एनडीए जॉईन केलं. 96 to 99 असं 3 वर्षाचा काळ एनडीए मध्ये ट्रेनिंग माझं कम्प्लीट झालं. त्यानंतर 1 वर्षात मी आर्मी कॅडेट असल्यामुळे मी 1 वर्ष इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून इथे गेलो आणि तिथलं 1 वर्षाचं ट्रेनिंग संपताना प्रत्येक जेंटलमन कॅडेटला एक कुठच्या आर्म्स किंवा सर्व्हिसेसमध्ये जायचं ह्याचा ऑप्शन दिला जातो आणि ते ऑप्शन दिल्यानंतर कुठच्या आर्म्स आणि कुठच्या सर्व्हिसमध्ये ज्या प्रकारच्या वेकन्सी उपलब्ध असतील त्यानुसार त्यांची विभागणी केली जाते. तर त्यानुसार मी आर्मीच्या मिलिटरी इंटेलिजन्स या आर्ममध्ये गेलो किंवा एका विभागात गेलो आणि त्याच्या पुढची माझी 21 वर्षांची सर्व्हिस ही मिलिटरी इंटेलिजन्स मध्ये होती. त्यातली सुरुवातीची 3 वर्ष मी पायदळाच्या 4th डोगरा रेजिमेंट बरोबर जम्मू आणि काश्मीरमध्ये LAC वर गुरेज या ठिकाणी कार्यरत होतो आणि तत्पश्चात मिलिटरी इंटेलिजन्स मध्ये आल्यानंतर मिलिटरी इंटेलिजन्सच्या वेगवेगळ्या कामांमधनं किंवा कारवायांमधनं किंवा ऑपरेशन्समधनं सहभागी झालो. त्यापैकी मुख्यत्वे मी नॉर्थ ईस्ट मधल्या बऱ्याचशा राज्यांमधनं कार्य केलं आणि हे करत असताना मी मेनली ह्युमन इंटेलिजन्स म्हणजे फील्ड इंटेलिजन्सचं जे काम असतं ऍक्च्युअल ग्राउंडवर जाऊन नेटवर्क्स बनवणं आणि अशा प्रकारची जी कामं असतात त्यामध्ये सामील होतो. तिथे जवळजवळ मी 13 वर्ष घालवल्यानंतर मिलिटरी इंटेलिजन्सच्याच टेक्निकल पार्टमध्ये मला पाठवण्यात आलं. तर त्या टेक्निकल भागामध्ये मेनली रिमोट सेन्सिंगचं काम होतं आमचं, ज्यामध्ये आम्हाला सॅटेलाइट इमेज आपले जे उपग्रह भारताने सोडलेले आहेत सिक्युरिटीच्या हे लक्षात घेता महत्व लक्षात घेता तर त्या उपग्रहातनं ज्या इमेजेस आपण घेतो त्या इमेजेस अॅनालाइज आणि इंटरप्रेट करावे लागतात. तर त्या इंटरप्रेट करून जे रिपोर्ट तयार होतात त्या अनुषंगाने मिलिटरीचे सगळे प्लॅन्स बनतात. आता तुम्ही गेल्या काही वर्षात बऱ्याच वेळेला त्या सॅटेलाइट इमेजेस तुम्ही बघितल्या असतील, अगदी सर्जिकल स्ट्राईक बालाकोट पासून ते अगदी मागच्या आठवड्यात चाललेल्या ऑफ सिंदूर पर्यंत. तर त्या सॅटेलाइट इमेजेस इंटरप्रिटेशनचा खूप मोठा एक योगदान टोटल इंटेलिजन्स पिक्चर बनवण्यामध्ये आणि आर्मीचे ऑपरेशन प्लान्स बनवण्यामध्ये असतं. ह्युमन इंटेलिजन्सही तितकंच महत्व असतं. तर त्या ह्याच्यात मी 6 वर्ष होतो आणि त्याच्यानंतर सेवानिवृत्ती घेतली मी नोव्हेंबर 21 साली. खरंच तुमचं देशासाठी योगदान खूप महत्वाचं आहे, कारण की आता जसं पहलगामचा अटॅक झाला, आपण पहलगाम अटॅक झाल्यानंतर जे ऑपरेशन सिंदूर
केलं होतं. तर त्याच्यामध्ये हे जे सॅटेलाइट इमेजेस आणि याचं खूप मोठं योगदान होतं. तर त्यांना ही गोष्ट माहित नाहीये की सैन्यामध्ये अधिकारी पदावरती जाणं म्हणजे नक्की काय, सैन्य अधिकारी म्हणजे काय, त्यांचं काम काय असतं. तर या गोष्टींविषयी तुम्ही जराशी सांगितलं तर बरं. हो, नक्की देतो. तू म्हणालीस तसं सातारा जिल्ह्याला खूप ऐतिहासिक वारसा आहे. आपलं छत्रपतींचं एक गादी खुद्द साताऱ्यामध्ये आहे आणि छत्रपती शाहूंचा पूर्ण कार्यकाळ साताऱ्यातनं गेला आणि त्यानंतरच्या सगळ्या छत्रपतींनी तिथनं मराठा राज्याला चालवलं. त्यामुळे अर्थात साताऱ्यातनं बरेचसे लोक हे सैन्य दलात भरती होतात आणि सामील होतात. पण जसं तू म्हणालीस की ग्रामीण भागातनं बऱ्याचशा गोष्टींबद्दल माहिती नसते. सैन्यात जायचं म्हणजे बरेच वेळेला लोक भरती होऊन जवान म्हणून जातात. तर असे बऱ्याच जणांना अधिकारी म्हणून यायची संधी असते, पण मार्गदर्शन न लाभल्यामुळे त्यांचं कुठे ना कुठेतरी ती एक संधी त्यांची हुकते. मला हे सांगताना असं काही म्हणायचं नाहीये की जवानांमधनं जायचं नाही किंवा अधिकाऱ्यांमधनंच जायचं. दोन्हीही तितक्याच यांनी योगदान देतात देशसेवेसाठी आणि प्रत्येक घटक हा तितकाच महत्वाचा आहे. फक्त अधिकारी म्हणून गेल्यावर काय काय संधी उपलब्ध असतात किंवा तिथे काम करताना कशा प्रकारचं काम केलं जातं ह्याची मी नक्की ओळख करून देईन. मग प्रत्येक मुलांनी ठरवावं की मला कुठे जाणं जास्त आवडेल किंवा मी कुठे जाणं जास्त योग्य आहे आणि तसा त्याला निर्णय घेण्यास उपयुक्त ठरेल ते. तर अधिकारी म्हणून, सैन्य अधिकारी म्हणून आपल्याला 12वी नंतर पहिल्या काही संधी मिळतात, ज्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने येते ती नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमीची जॉईंट परीक्षा. नॅशनल डिफेन्स अकॅडमी बद्दल बऱ्याचशा जणांना बऱ्यापैकी चांगली माहिती आहे. तर 12वी नंतर किंवा 12वीचं वर्ष चालू असताना त्याची लेखी परीक्षा आपल्याला देता येते. ती लेखी परीक्षा UPSC द्वारे कंडक्ट केली जाते आणि लेखी परीक्षेमध्ये तुम्ही पास होऊन जर तुम्ही मेरिटमध्ये आलात तर त्या मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा कॅन्डिडेट्सना पुढच्या पायरीसाठी बोलावणं येतं. ती पुढची पायरी अशी आहे की इंटरव्ह्यूची असते, ज्याला सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड म्हणतात. हा इंटरव्ह्यू पूर्णपणे आर्मीकडून घेतला जातो. जवळजवळ 4 ते 5 दिवसाचं तो सगळा कार्यक्रम असतो, ज्यामध्ये त्या विद्यार्थ्याला बऱ्याच पहिलूतनं तपासलं जातं. कारण आर्मी अशी एक संस्था आहे जिथे तुम्ही फक्त हुशार आहात म्हणून, फक्त फिजिकली फिट आहात म्हणून किंवा इतर कुठची तरी एखादी गोष्ट आहे म्हणून घेतलं जात नाही, तर तुमच्यात नेतृत्वाचे काय गुण आहेत त्या आधारे घेतलं जातं. आणि ते नेतृत्वाचे गुण ठरवण्यासाठी त्यांनी बऱ्याच त्याच्यात कॅटेगरी केलेल्या आहेत की धाडस किंवा साहस. तर साहस म्हणजे फिजिकल पण असतं की मला दुसऱ्या मजल्यावर कोणी उडी मारायला सांगितलं तर मी मारू शकतो, आणि त्याचबरोबर साहस मानसिक पण असतं की एखादा मला चुकीची जर ऑर्डर मिळाली किंवा एखादं चुकीचं जर काम करायला सांगितलंय जे माझ्या तत्वात बसत नाही, तर माझ्यात तेवढं साहस आहे का की वरिष्ठाला सांगावं, समजावून सांगावं की हे चुकीचं आहे आणि हे मी करणार नाही. तर अशा प्रकारचं साहस झालं. किंवा मॅनेजमेंटच्या हे झाल्या, कारण तुम्ही जेव्हा अधिकारी म्हणून जातात तेव्हा बरेच जवान तुमच्या हाताखाली असतात, तर त्यांचं मॅनेजमेंट, त्यांच्यासाठी ते एक युनिट लढावं म्हणून येणारी इक्विपमेंट असतात, तर त्या इक्विपमेंटच्या मॅनेजमेंटसाठी बाकी बरेच रिसोर्सेस असतात, त्या रिसोर्सेसच्या मॅनेजमेंटसाठी, तर त्या मॅनेजमेंटचं हे असतं. असे अनेक गुण आहेत आणि ते अनेक गुण जे आहेत ते SSB मध्ये तपासले जातात. ते तपासण्याची माध्यमं सुद्धा वेगवेगळी आहेत. एक सायकोलॉजिकल टेस्ट असते जी आता हल्ली सायकोमेट्री टेस्ट होतात, त्या आधारावर DIPR म्हणून एक इन्स्टिट्यूशन आहे, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल रिसर्च, ते करून घेतात. त्याच्यानंतर ग्रुप ऍक्टिव्हिटीज असतात, जसं तुम्ही ग्रुप डिस्कशन्स वगैरे ऐकलं असेल, तर तशा प्रकारच्या जवळजवळ 8 ते 10 वेगवेगळ्या ग्रुप ऍक्टिव्हिटीज आहेत. त्यामध्ये हे बघितलं जातं की तुम्ही एका समूहात असताना कशा प्रकारे वर्तन करता आणि त्या समूहाचं नेतृत्व करण्याची तुमच्यामध्ये किती क्षमता आहे. आणि तिसरा तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू असतो, ज्याच्यामध्ये तुमचं ओव्हरऑल नॉलेज किती आहे, तुम्ही एखाद्या
एखाद्या परिस्थितीला कशा प्रकारे तोंड देता, ती परिस्थिती कशी हँडल करता, अशा प्रकारचे पद तपासले जातात. आणि ह्या तिन्ही पैलूंचं सार निघाल्यानंतर मग कॉन्फरन्समध्ये हे ठरवलं जातं की ह्या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी सिलेक्ट व्हावेत. त्यानंतर जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत तो पुन्हा 4-5 दिवसांच्या साधारण 4-5 दिवसांसाठी चालणाऱ्या मेडिकल चेकअपमध्ये त्यांना पुन्हा तपासलं जातं. सगळ्या वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. त्या वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर मग तुम्ही सिलेक्ट झाला असाल, नाही झाला असाल त्याप्रमाणे तुम्हाला कळवलं जातं. आणि सगळ्यात शेवटी सगळ्या विद्यार्थ्यांच्या ह्या परीक्षा झाल्याच्या नंतर एक मेरिट लिस्ट लागते, ज्याच्यानंतर तुम्ही त्या अकॅडमीत प्रवेश घेता. तर ही जॉईंट परीक्षा असते नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमीची. त्याचबरोबर 12वी नंतर तुम्ही टेक्निकल एंट्री म्हणूनही आर्मी नेव्ही जॉईन करू शकता. तर त्याला 10+2 टेक्निकल एंट्री असं म्हटलं जातं. तर त्याच्यात तुमच्या जेईच्या स्कोअरवर आणि बोर्डांच्या मार्कांवरती तुम्हाला कॉल येतो एसएसबीला. यामध्ये युपीएससी कुठच्याही प्रकारची रिटर्न एक्झाम कंडक्ट करत नाही, डायरेक्ट एसएसबीला कॉल येतो. आणि परत एकदा एनडीए आणि नेव्हल अकॅडमीचे जसे मी एसएसबी सांगितले त्याच धर्तीवर ह्या टेक्निकल एंट्रीचा सुद्धा हे घेतला जातो, एसएसबी घेतली जाते, फॉलोड बाय मेडिकल. आणि हे टेक्निकल एंट्री ज्या आहेत, जसं आता आर्मीमध्ये मी म्हटलं की मी मिलिटरी इंटेलिजन्समध्ये होतो, तर आर्मीमध्ये अनेक डिपार्टमेंट कार्यरत आहेत. तर तसं जर तुम्हाला ढोबळपणे सांगायचं झालं तर एक असतं आर्म्स, जे प्रत्यक्ष युद्धात सहभागी होतात. ते प्रत्यक्ष युद्धात सहभागी होणाऱ्या आर्म्सना मदत व्हावी म्हणून सपोर्ट आर्म्स असतात, जे त्यांना त्या युद्ध करण्यासाठी मदत करतात. त्याच्याशिवाय टेक्निकल आर्म्स असतात, जे ह्या युद्धासाठी लागणाऱ्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा भार त्यांच्यावर असतो. आणि शेवटी सर्व्हिसेस असतात, ज्या युद्धभूमीवर नसतात पण युद्धभूमीवर युद्ध व्हावं यासाठी लागणारा सगळा दारू गोळा, अन्न, पेट्रोल वगैरे इत्यादी सगळ्या सामानाचा पुरवठा करतात, रसद पुरवठा करतात. तर ह्यामधलं जे टेक्निकल, मी तुम्हाला टेक्निकल आर्म्स सांगितले, तर हे जे 10+2 ची एंट्री आहे ही ह्या विविध टेक्निकल आर्म्समध्ये जाण्यासाठी म्हणून ही तयार केलेली आहे. तर हे 12वी नंतरचे तुम्हाला आर्मीमध्ये जाण्यासाठीच्या संधी आहेत. तशाच काही संधी ग्रॅज्युएशन नंतरच्या आहेत. तर मी आता कर्नल कपिल जॉईन झालेले आहेत, त्यांना विनंती करीन की ग्रॅज्युएशन नंतरच्या संधींबद्दल त्यांनी थोडक्यात सांगावं. थँक्यू व्हेरी मच स्वानंद. सॉरी, मला जरासं टेक्निकल प्रॉब्लेममुळे काय इतक्या वेळ जॉईन होता आलं नव्हतं. आता आय थिंक माझा आवाज येतोय का सगळ्यांना? येतोय व्यवस्थित? बरोबर, ओके, फाईन, थँक्यू. माझं नाव कर्नल कपिल जोध आहे. मी पण 1997 मध्ये 12वी झाल्यानंतर एनडीए जॉईन केलं होतं. 2 डिसेंबर 99 मध्ये पासआउट होऊन मग जून 2000 मध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून इथून मी पासआउट झालो 107 रेग्युलर कोर्स बरोबर. आणि त्याच्यानंतर गेले साधारण 22 वर्ष मी आर्टिलरीमध्ये कार्यरत होतो. मी कर्नल रँक वरून 2022 मध्ये व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली आणि त्याच्यानंतर मी 3 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करतोय. आणि सध्या काही दिवस झाले मी सारथी डिफेन्स अकॅडमी बरोबर थोडंसं एकतर मुलांना थोडी गायडन्स, करिअर गायडन्स, कोचिंग याच्यासाठी मी आता इथे आलेलो आहे. तर जसं आतापर्यंत कर्नल स्वानंद यांनी सांगितलंय की एनडीए ऑफिसर अधिकारी काय असतो, एंट्री कुठली असते, तशीच जे 11वी 12वी झाल्यानंतर जसं सैन्यात अधिकारी होण्यासाठी म्हणून आपल्याला वेगवेगळ्या अकॅडमीज मध्ये जॉईन होता येतं, तसंच ग्रॅज्युएशन नंतरही होता येतं. आता ग्रॅज्युएशन नंतर कुठले आर्म्स असतात की ग्रॅज्युएशन तुम्हाला जर तुम्ही सायन्स आणि मॅथ्स याच्यामध्ये ग्रॅज्युएशन केलं असेल किंवा इंजिनिअरिंग केलेलं असेल तर तुम्हाला आर्मीच्या टेक्निकल विंग्स मध्ये, एअरफोर्सच्या फ्लाइंग टेक्निकल ब्रांचेसमध्ये आणि तसेच नेव्हीच्या टेक्निकल ब्रांचेसमध्ये डायरेक्ट एंट्री म्हणून जाता येतं. जर तुम्हाला एअरफोर्समध्ये जायचं असेल तर एफकॅटची परीक्षा द्यावी लागेल. त्याच्यानंतर आर्मीमध्ये जायचं असेल तर सीडीएस परीक्षा देऊन तुम्हाला त्या परीक्षेसाठी तयारी करून जाता येईल. आता याच्यासाठी जे
आहेत, जे एनडीए आणि डायरेक्ट एंट्री, जे ग्रॅज्युएट एंट्री आहे, त्याच्यामधला महत्वाचा फरक जो आहे तो की 12वी ते जे ग्रॅज्युएशन असतं ते एनडीए मध्ये किंवा नेव्हल अकॅडमी एझिमाला मध्ये किंवा INS शिवाजी नेव्हल इंजिनिअरिंग कॉलेज INS शिवाजी किंवा MCT मऊ किंवा CME पुणे किंवा MCME सिकंदराबाद, या ज्या अकॅडमीज आहेत त्या 12वी ते डिग्री किंवा 12वी ते ग्रॅज्युएशन यांची सर्व जबाबदारी या अकॅडमीज घेतात. आणि त्याच्यानंतर फिनिशिंग अकॅडमी म्हणून तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह अकॅडमीज मध्ये पुढे जाता 1 वर्षाचं ट्रेनिंग करून. मग 4 वर्षाचं एकंदर ट्रेनिंग नंतर तुम्हाला कमिशन मिळतं. पण तसंच जर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर जाणार असाल तर त्याच्यासाठी तुम्ही डायरेक्ट एंट्री म्हणून जाऊ शकता, तुम्ही शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणून जाऊ शकता OTA गयामधनं, किंवा मग इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून. त्याच्यातही बरेच प्रकार आहेत. तुम्ही टेक्निकल TES टेक्निकल एंट्री स्कीम किंवा TGC टेक्निकल ग्रॅज्युएट कमिशन म्हणून जाऊ शकता, ज्याच्यात तुम्हाला इनफॅक्ट परीक्षा द्यायची गरज नसते, डायरेक्ट तुमच्या लास्ट इयरमध्ये इंटरव्ह्यू देऊन तुम्ही जाऊ शकता. आणि पण याच्याबद्दल जी माहिती आहे ते आपण पुढच्या सेमिनार्स मध्ये प्रत्येक एक एंट्री आणि त्याच्यामध्ये कसं जायचं याच्याबद्दल आपण पुढच्या सेमिनारमध्ये घेऊच. पण ज्या अकॅडमीज आहेत त्या अकॅडमीज म्हणजे इंडियन मिलिटरी अकॅडमी आणि OTS गया, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गया, चेन्नई. OTS गया आतापर्यंत होती, ती सध्या मर्ज केलेली आहे. आणि OTA चेन्नई आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून या 2 मेन अकॅडमी, फिनिशिंग अकॅडमीज आहेत, ज्याच्यातनं लेफ्टनंट म्हणून तुम्हाला कमिशन घेता येईल. तर अजून कुठला प्रश्न होता का मॅडम? मुळामध्ये सर हा प्रश्न होता की म्हणजे आपल्या इकडे जे आहे ते सैन्य अधिकारी म्हणून आर्मीचे सैन्य अधिकारी हे लोकांना माहित आहे. म्हणजे कारण की विविध मूवीज आलेल्या आहेत, जसं की आपण पिक्चर्स किंवा चित्रपटांमध्ये पाहतो, त्याच्यामध्ये लेफ्टनंट कर्नल किंवा कॅप्टन ह्या ज्या पद आहेत हे प्रामुख्याने ऐकली जातात. तर त्यामुळे कदाचित थोडंफार जो आहे जे सामान्य लोक असतात त्यांना त्यांच्याविषयी माहिती असतं, पण त्यांच्या कामाविषयी नसतं माहिती. आणि त्याचबरोबर जे नेव्ही आणि एअरफोर्स आहे तर याच्यामध्येही जे उच्च अधिकारी असतात तर त्यांच्याविषयी तर अगदीच नसतं माहिती. कारण की जसं की अगदी माझ्यापासून सुरुवात करायला गेली की जेव्हा मी या क्षेत्रामध्ये यायच्या आधी मला ही गोष्ट नव्हती माहिती की एअरफोर्स मध्ये जे पायलट ब्रांच मध्ये असतात तर ते फक्त उच्च अधिकारीच त्या ब्रांच मध्ये जाऊ शकतात. अथवा जे बाकीच्या आहेत, बाकीच्या ज्या काही लॉजिस्टिक असू द्यात, नाहीतर टेक्निकल असू द्यात एअरफोर्स आणि नेव्ही मध्ये, तर या विषयीमध्ये या इथेही जे आहे उच्च अधिकारी असतात. ते उच्च अधिकारी नक्की कोण असतात, काय असतात किंवा त्यांची कामं काय असतात, तर याविषयी जे आहे ते अजूनही पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि सामान्य लोकांच्या मनात अजूनही संभ्रम आहे. तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती आहे. आता मला एक सांगावंसं असं वाटेल की आर्मी ऑफिसर म्हणजे कमिशन्ड ऑफिसर, आर्मीमध्ये 3 प्रकारचे ऑफिसर्स आपण म्हणू शकतो: नॉन कमिशन्ड ऑफिसर्स, ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स आणि कमिशन्ड ऑफिसर्स. तर जे कमिशन्ड ऑफिसर्स आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंट गॅझेटेड क्लास 1 ऑफिसर्स याच्यामध्ये त्यांची गणना होते. तसेच ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स सुद्धा हे जे आहेत, जो ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स म्हणजे आपण नायब सुभेदार, सुभेदार मेजर, हे सुद्धा राजपत्रित अधिकारी गॅझेटेड असतात. त्यांनाही प्रेसिडेंट कमिशनच मिळालेलं असतं. आणि तसेच त्याच्या खाली जे असतात, जे लान्स नायक पासून लान्स नायक, नायक, हवालदार हे जे आहेत त्यांना नॉन कमिशन्ड ऑफिसर्स म्हणतात. मग जेव्हा अधिकारी किंवा ऑफिसर्स म्हणतात, हे सर्व ऑफिसर्स या कॅटेगरी खालीच येतात. किंवा त्याच्यात कोणी असं दुमत मानू नये की हे कमी आहेत किंवा हे जास्त आहेत. सगळे ऑफिसर्स हे कॅटेगरीज मध्ये येतात. आणि जेव्हा आपण इंडियन आर्मीचे ऑफिसर्स किंवा क्लास 1 ऑफिसर्स म्हणतो, ग्रुप ए किंवा सेंटरमध्ये ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी असतात, त्याच्यातले ग्रुप ए ऑफिसर्स म्हणतो, ते लेफ्टनंट हा आर्मीतला लोएस्ट रँक, तसाच एअरफोर्समध्ये फ्लाईट लेफ्टनंट आणि नेव्हीमध्ये सब लेफ्टनंट. हे असे पुढे जेव्हा त्यांचे प्रमोशन होत जाते, जसे 13 वर्ष, पहिले 13 वर्ष जी असते ही लेफ्टनंट कर्नल किंवा लेफ्टनंट कमांडर किंवा विंग कमांडर या रँक पर्यंत ज्या त्यांच्या प्रमोशन्स असतात त्या टाइम बाउंड प्रमोशन्स असतात. पण कामं प्रत्येकाची वेगवेगळी ठरवून दिलेली असते. आता एअरफोर्समध्ये जर कोणी फ्लाइंग ब्रांचमध्ये गेलं
तर तो पहिल्या दिवशीपासून जो एअरफोर्स अकॅडमीमध्ये किंवा इनफॅक्ट एनडीएच्या 6व्या टर्म पासूनच विमान उडवायला त्यांना चान्स मिळतो. ते छोटे सुपर डिमोना नावाचे ग्लायडर्स आहेत. ते म्हणजे ऍक्च्युअली ती आहेत ती विमानच आहेत, फक्त ते ट्रेनिंग विमान आहेत. ते विमान एनडीए मध्ये साधारण 19व्या वर्षापासून विमान उडवायला त्याचा सराव करायला मिळतं. त्याच्यानंतर एअरफोर्स अकॅडमी मध्ये गेल्यावर मग आणखीन त्याच्यामध्ये फिक्स्ड विंग एअरक्राफ्ट मध्ये मग हळूहळू त्यांचे वाढत जेट विमानांमध्ये मग मिग सिरीज मध्ये असे करत करत तुम्ही जेवढी तुमची कॅपॅबिलिटी आहे, तुमची जेवढी कॉम्पिटन्स आहे त्यानुसार तुम्हाला त्या स्लॉटमध्ये टाकलं जातं. फायटर स्ट्रीम असते, ट्रान्सपोर्ट स्ट्रीम असते, हेलिकॉप्टर स्ट्रीम असते. तसेच या सगळ्यांना सांभाळायला किंवा यांना सपोर्ट म्हणून एक लॉजिस्टिक स्ट्रीम पण असते. त्या लॉजिस्टिक मध्ये मग अकाउंट्स असतात, त्याच्यानंतर इव्हन लॉजिस्टिक्स ऑफिसर असतात, एअर ट्रॅफिक कंट्रोल असतं. हे झालं एअरफोर्सचं. तसंच आर्मीमध्ये तुम्ही जे आर्म जॉईन करता, मी तोफखाना आर्टिलरीमध्ये होतो, तर मग आर्टिलरीमध्ये मी जेव्हा 21व्या वर्षी जॉईन झालो तेव्हा सगळ्यात पहिली रँक मला मिळाली होती ती गन पोझिशन ऑफिसर. गन पोझिशन ऑफिसर म्हणून मी काय करणार की मी गन पोझिशन ऑफिसर, माझ्याकडे 6 तोफा आणि त्याच्याशी लागणारी सगळी मनुष्यबळ साधारण 105 लोक, त्याच्याशी लागणाऱ्या सगळ्या गाड्या जवळजवळ एक 40-50 गाड्या आणि या सगळं आणि प्लस त्याचं मॅनेजमेंट, याचा जो तोफखाना जिथे गन्स डिप्लॉय होतात किंवा गन्स जिथनं फायर करतात त्या एरियामध्ये त्याचं सर्व एरियाला कमांड करायचं, कंट्रोल करायचं काम या गन पोझिशन ऑफिसरकडे असतं. मग साधारण तुम्ही आता बघा 21व्या वर्षी तुम्हाला जवळजवळ एवढा मोठा लवाजमा सांभाळायचा असतो. त्याच्यानंतर तिथनं सुरुवात होते. मग ती वाढत वाढत एका युनिटमध्ये जोपर्यंत असा तुम्ही कर्नल होता तेव्हा कमांडिंग ऑफिसर म्हणून पूर्ण 525 माणसांची रेजिमेंट किंवा इन्फंट्री असेल तर जवळजवळ 1000 लोक, इंजिनियर्स असेल तर ते तसेच त्यांचं प्लस इक्विपमेंट असं कोट्यावधी हजारो कोटी रुपयांचं इक्विपमेंट, या सगळ्यांची जबाबदारी. जसं जसं सर्व्हिस वाढते तशी तशी जबाबदारी वाढते. एअरफोर्समध्ये जशी जशी सर्व्हिस वाढते तशी तुमची जबाबदारी वाढते, तुमची केपेबिलिटी वाढते. नेव्हीमध्ये लेफ्टनंट कमांडर पासूनच त्याच्याही आधीपासून छोट्या छोट्या जहाजांना कमांड करायचं. आता कमांड करायचं याचा अर्थ की ती जहाज किंवा बोट किंवा तोफखाना किंवा विमान जे काही करेल त्याचा सर्व ठरवण्याचा अधिकार हा त्या ऑफिसरकडे असतो. आणि नुसताच अधिकार नसतो, त्याची जबाबदारी पण असते. मग तुमच्याकडे जे 108 माणसं आहेत किंवा 525 माणसं आहेत किंवा पुढे जाऊन 3000 माणसं जे सैनिक तुमच्या खाली असेल त्यांची नुसती अधिकारच नसतो, पण त्यांची सगळ्यात मोठी म्हणजे जबाबदारी पण तुमच्याकडे असते. आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तुमच्याकडे मग बरेच अधिकार जे दिलेले आहेत त्याच्यानंतर, आणि तेवढा जेवढं वर जात जातात तेवढा ऑफिसरचा रिस्पेक्ट सुद्धा वाढत जातो. तर मग याच्यात महत्वाची गोष्ट अशी की अधिकारी हा नुसता रँकनी नसतो पण त्याच्या कर्तृत्वानी बनतो. सो त्याच्यासाठी मी बऱ्याच वेळा सांगतो मुलांना की तुम्ही कर्तृत्व करा, कष्ट करा. आर्मीमध्ये किंवा ऑल तिन्ही डिफेन्स फोर्सेसमध्ये जायचं असेल तर तुम्हाला कष्ट हे घ्यावेच लागणार आहेत. नक्कीच, अगदी अगदी खरं बोलतात सर. स्वानंद सर, तुमचं यावरती काय मत आहे? सर आवाज हा सॉरी, कर्नल कपिलनी बहुतेकसा हे कव्हर केलेलंच आहे. त्यांनी जसं सांगितलं की वेगवेगळ्या याच्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये वेगवेगळी युनिट्स आहेत. तसंच आर्मीच्या आत सुद्धा जसं तोफखाना झाला, रणगाडे झालं, इंजिनियर्स झाले, पायदळ स्वतः झालं, तर ह्या प्रत्येक ह्याच्यात युनिटचं एक जे स्ट्रक्चर आहे ते वेगवेगळं आहे. आणि मग त्या वेगवेगळ्या स्ट्रक्चरच्या हिशोबाने तुमच्यावर टाकलेली जबाबदारी वेगवेगळी होत जाते. आणि ती सांभाळताना असं नाहीये की लेफ्टनंट 100 माणसंच कमांड करेल. तो तोफखान्यात असेल तर 100 करेल, इन्फंट्रीत असेल तर कदाचित जास्त कमी करेल, अजून कुठे गेला तर रणगाड्यात गेला तर वेगळं. पण ते काय आहे, प्रत्येकाचा एक त्या लढाईत एक दिलेला त्याला एक रोल आहे. त्यांनी तो पूर्ण करण्यासाठी त्याला लागणारी माणसं आणि साधन सामुग्री त्याला दिलेली असते आणि त्या सगळ्याची जबाबदारी त्याच्यावर असते. तर ती प्रत्येक रोल प्रमाणे बदलत जाते. सर, एक स्टुडंट आहे, त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांना अग्निवीर याच्याविषयी जाणून घ्यायचंय थोडंफार. तर सर आवाज
अग्निवीर हे जरा अनफॉर्च्युनेटली पॉलिटिकल वादात पडलेला एक एंट्री आहे, पण आपण त्या पॉलिटिकल किंवा राजनैतिक वादाबद्दल न बोलता एक्झॅक्टली अग्निवीरचा मागचा विचार काय आहे आणि तसेच त्याच्या पुढे. आता अग्निवीर तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याकडे लक्षात घ्यावं लागेल की कुठलीही आर्मी, आपली असो किंवा ही वयाने यंग असणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी म्हणून मग काय होतं की साधारण 35व्या वर्षीपासून जवान हे रिटायर व्हायला सुरुवात होतात. आणि पण असंही एक मत आहे की हे जेव्हा रिटायर होतात तेव्हा त्यांच्यावर बरीच जबाबदारी असते, पण आपली आर्मी ही यंग ठेवणं फार महत्वाचं असतं. कर्नल्स जे असतात, सेंट्रल गव्हर्नमेंट जसे 60 वर्षाला रिटायर होतात तसे बाकी आहेत आर्मी ऑफिसर्स हे 54 पासून रिटायर व्हायला सुरुवात होतात. आणि त्याचं कारण हेच की ही आपली आर्मी यंग तरुण ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यातूनच असा विचार आला की अशी एक एंट्री पाहिजे की ज्याच्यामध्ये प्रत्येक तरुणाला, भारतातल्या प्रत्येक तरुणाला एक अशी संधी मिळावी की त्यांनी त्याचं आयुष्य सुरू करण्याच्या आधी एक 3, 4, 5 वर्ष, 6 वर्ष जेवढं शक्य असेल तेवढं सैन्य सेवा करावी. त्याच्यातून त्यांनी त्याचा पैशांचा जो आपला थोडासा आर्थिक मोबदलाही मिळावा, एक ट्रेनिंग मिळावं, डिसिप्लिन मिळावं आणि त्याच्यानंतर तो साधारण 21 ते 22व्या वर्षापर्यंत तो पूर्ण करून त्याची जी आर्मीची रिक्रुटमेंट जी लायबिलिटी आहे 4-5 वर्ष 5 वर्ष जी आहे ती पूर्ण करून एक बाहेर जेव्हा येईल तेव्हा त्याचं वय 21-22 असेल, त्याला पूर्ण डिसिप्लिन ट्रेनिंग दिलेलं असेल, त्याच्यानंतर त्याच्याकडे एक चांगला एक लमसम कॉर्पस असेल, एक 10-12 लाखाचा जो काही असेल आणि प्लस देशाच्या सैन्यात काम केल्याचा एक अनुभव असेल. तर अशा लोकांना याच्या पुढे 21व्या वर्षाच्या पुढे त्यांना जग मोकळ आहे. दे कॅन गो टू एनी सर्व्हिसेस. म्हणजे आता जेव्हा पहिले अग्निवीर अजून रिटायर झालेले नाहीयेत, त्यांचे कार्यकाळ संपलेला नाही, जेव्हा ते संपतील तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की त्यांना खूप बाहेर मागणी आहे. पोलीस दलांमध्ये बघा, आता पोलीस दलांमध्ये जेव्हा पोलीस भरती होते ती वयाच्या 24 पर्यंत असते, काही 25 पर्यंत असते. अग्निवीर म्हणून आले तर त्यांना जास्त मिळेल. तर आता भारतात पोलीस दलामध्ये जाणाऱ्या जर तुम्हाला 21 वर्षाचा 4 वर्ष ट्रेनिंग करून आलेला एखादा कॅन्डिडेट मिळाला तर त्याला रिझर्वेशनची किंवा गरज लागणार नाही, तो तसाच आपल्या स्वतःच्या कॉम्पिटन्सवरच पुढे जाईल. तेव्हा माझ्या मते ही विन विन सिच्युएशन आहे देशासाठी, आपलं सैन्य यंग ठेवण्यासाठी आणि तसंच जास्तीत जास्त लोकांना एक अपॉर्च्युनिटी देण्यासाठी भारताच्या सैन्य दलात नोकरी करण्यासाठी आणि त्या प्रत्यक्ष कॅन्डिडेटसाठी सुद्धा. तर अग्निवीर मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण जे अग्निवीर बद्दल बोलतोय ते ऑफिसर कॅडरसाठी नाहीये. आता तरी अग्निवीर हे जे आहे ते जवान कॅडरमध्ये आहे. हळूहळू कदाचित जे आर्मीमध्ये ते ऑफिसर कॅडरसाठी पूर्वी पण होता, 5 वर्ष कमिशन होतं, ते कदाचित परतही येऊ शकेल किंवा तेच शॉर्ट सर्व्हिस कमिशन 5 वर्षाचं आता 10, 11, 15 वर्षापर्यंत नेलेलं आहे. सो असे ही काही नवीन आयडिया ही काही नवीन नाहीये. आर्मीला आपल्या यंग ब्लड ठेवण्यासाठी ही बऱ्याच पूर्वीपासून चालत आलेला हा विचार आहे. ओके, थँक्यू. म्हणजे इन शॉर्ट जर असं याचं आपण जसं की आपण बघितलं, जसं तुम्ही बोललात की जेव्हा 35व्या वर्षी एखादा जवान रिटायर्ड होतो तर त्यावेळेस त्याला बाहेर पडल्यावरती त्याला नोकरी मिळवण्यासाठी नाही तर दुसऱ्या गोष्टींसाठी अडचण निर्माण होते. तर त्याचऐवजी जर तो 5 म्हणजे 21व्या किंवा 22व्या वर्षी जर आर्मीमधून रिटायर्ड झाला किंवा बाहेर जरी आला तरी त्याच्याकडे 4 वर्षाचं ट्रेनिंग असेल जो की फिजिकली फिट असेल, त्यामुळे तो पोलीस दलात आणि इतर दलांमध्ये पण तयारीसाठी तयार असणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त त्याच्याकडे एक ऑक्युपेशन घेण्यासाठी एक मार्ग असणार आहे ज्याच्यातून तो पुढे त्याचं करिअर क्रिएट करू शकतो. आणि त्याला ही एक विन विन सिच्युएशन पण होऊ शकते. आर्मीसाठी ही न्यू ब्लड जे आहे, यंग ब्लड जे आहे ते मिळत आहे आणि प्लस त्या मुलाकडे तेवढा कॉन्फिडन्स पण येत आहे त्या 4 वर्षामध्ये की तो कुठल्याही ऑक्युपेशन मध्ये स्वतःचं करिअर तयार करू शकतो. त्याच्याकडे तेवढा वेळ असू शकतो, वेळ असतो, वय असतं, डिसिप्लिन असतो आणि अनुभव असतो. येस. सो आता अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारत राहा. आपल्या जे प्रश्नांचे जे काही चालू आहेत त्याच्यामध्ये आपण नक्कीच तुमचे प्रश्नही आपण त्यामध्ये घेणार आहोत. आता आपण जे आतापर्यंत आपलं जे काही बोलणं झालंय तर त्याच्यामध्ये आहे ते सैन्य अधिकारी
त्यांचं जे काही काम आहे त्याबद्दल, आणि त्यानंतर जे आहे की त्यांच्याकडे कोणते कोणते मार्ग आहेत 12वी नंतर त्याविषयी. तर काही संभ्रम जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. तर त्यातला पहिला आणि महत्वाचा संभ्रम असा असतो की इंग्लिश जे आहे, ज्यांना फ्लुएंट इंग्लिश बोलता येतं, तर तेच जे आहे सैन्यामध्ये भरती होऊ शकतात किंवा सैन्यामध्ये उच्च पदावरती जाऊ शकतात. तर त्याविषयी तुमचं काय मत आहे? तुम्ही काय याविषयी मी सांगतो की इंग्लिश आता जेव्हा केव्हा तुम्ही परीक्षेसाठी जाता तेव्हा हे महत्वाचं आहे की तुमची परीक्षा याच्यासाठी घेतली जाते की तुमच्यात काय गुण आहेत हे बघण्यासाठी. तर ते हे विद्यार्थ्यासाठी हे फार महत्वाचं आहे की माझ्यातले गुण परीक्षा घेणाऱ्यापर्यंत मी पोचवावेत. आणि ते पोचवण्याच्या ते जे पोचवण्याचे जे देवाणघेवाण असतं आपण त्याला कम्युनिकेशन म्हणतो. तर जेव्हा केव्हा ही देवाणघेवाण होत असते किंवा कम्युनिकेशन होत असतं परीक्षार्थी आणि परीक्षा घेणाऱ्यामध्ये, तर तेव्हा सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्हाला ते पोचवण्यासाठी एक माध्यम हवं, जी आहे भाषा. आणि ती भाषा आपण कारण नॅशनल लेवलला ह्या गोष्टी ह्या परीक्षा होतात, त्यामुळे साहजिक आहे की कुठच्याही राज्य भाषेमध्ये हे जे काही देवाणघेवाण आहे ती होणार नाही. त्यामुळे ऑप्शन दोनच उरतात की इंग्लिश किंवा हिंदी. तर तुम्हाला ह्या दोन्ही भाषा बोलून तिथे बोललेल्या चालतात, पण प्रामुख्याने आता इतका इंग्रजीचा पडगा पडलेला आहे की प्रामुख्याने ते इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन्स होतात. त्यामुळे जर तुमचं इंग्लिश खूप चांगलं असेल, फ्लुएंट असेल, तर नक्की ते एक ऍडव्हान्टेज आहे जेव्हा तुम्ही एस्पेशली एसएसबी साठी जेव्हा जाता किंवा जेव्हा तुम्ही लेखी परीक्षाही बघता तेव्हा सुद्धा लेखी परीक्षेचं माध्यम हे इंग्लिश असतं. त्यामुळे ती इंग्लिश तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही जे गणिताचा पेपर आहे किंवा इंग्लिश स्वतः भाषेचाच, इंग्लिश भाषेचेच 200 मार्क असतात 900 पैकी, आणि त्या व्यतिरिक्त सामान्य ज्ञान आणि सगळे त्याच्यात सायन्सेस आणि सोशल सायन्सेसचे विषय येतात. तर तो प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नाला साजेसं उत्तर देण्यासाठी ह्या देवाणघेवणासाठी भाषा ही फार महत्वाची आहे. दुसरं असं आहे की भाषेचं जितकं महत्व आहे माध्यम म्हणून, त्याच्यापेक्षा जास्त महत्व आहे की तुम्ही कशा प्रकारे स्वतःला एक्सप्रेस करता. म्हणजे भाषा ही महत्वाची आहेच, पण माझ्यात एक प्रकारचे गुण आहेत ज्याच्या शोधात तो परीक्षा घेणारा आला आहे, तर मला ते त्याच्यापर्यंत पोचवायचे. म्हणून जरी मला भाषा येत असेल आणि ते मी जर पोचवण्याची माझ्यामध्ये क्षमता नसेल, तर ते त्या परीक्षा घेणाऱ्याला कधीच कळणार नाहीत आणि तुमचं सिलेक्शन कधीच होणार नाहीये. त्यामुळे तुम्ही कितीही इंग्लिश फ्लुएंट असलं तुमचं, पण तुमच्याकडे जर स्वतःला एक्सप्रेस करायचं जर स्किल नसेल, तर तुमचं फक्त फ्लुएंट इंग्लिश तुम्हाला कुठेही घेऊन जाऊ शकत नाही. कारण तुमच्यामध्ये ते गुण प्रदर्शित करण्याचं तुमच्यामध्ये स्किल नाहीये. आणि तिसरं महत्वाचं असं आहे की ते गुण प्रदर्शित करण्यासाठी, गुण तुमच्या अंगामध्ये केव्हा येतात, जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी मेहनत केलेली असते, तुम्ही त्याच्यासाठी ज्ञान संवर्धन केलेलं असतं. ते तुमच्याकडे ज्ञान, एखाद्या विषयावर जर ग्रुप डिस्कशन चालू आहे किंवा एखाद्या विषयावर तिथल्या इंटरव्ह्यू चालू असताना इंटरव्ह्यूइंग ऑफिसर म्हणा किंवा ग्रुप टेस्टिंग ऑफिसरनी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला, तर तुम्हाला भाषा आहे, तुमच्याकडे खूप चांगलं बोलण्याचं स्किल आहे, पण विचारलेल्या प्रश्नाबद्दल किंवा त्या प्रश्नाच्या विषयाबद्दल जर तुम्हाला ज्ञानच नसेल, तर तुम्ही प्रकट होऊ शकाल का? तर नाही होऊ शकणार. तर त्यामुळे कधी म्हणजे नॉट ओनली एंट्रन्सच्या वेळेला पण पुढपर्यंत ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत की मूळ तुम्हाला त्या विषयाबद्दल किंवा तुमचा जो जबाबदारीचा एक क्षेत्र आहे त्याबद्दल इत्यंभूत माहिती असणं गरजेचं आहे. ती माहिती असेल, ते नॉलेज असेल, तरच तुम्ही कॉन्फिडंट असाल की तुम्ही स्वतः ते प्रदर्शित करू शकाल, दुसऱ्यापुढे मांडू शकाल. आणि ते मांडण्याचं स्किल डेव्हलप करणं फार गरजेचं आहे की ते नॉलेज असेल, तुम्ही खूप मेहनत करून ते नॉलेज घेतलं असेल, पण तुमच्याकडे जर मांडण्याचं स्किल नसेल, तर ते तुमच्यामध्येच राहील, गुहेत दडलेल्या अलिबाबाच्या खजिन्याप्रमाणे ते बाहेर येणार नाही. त्यामुळे हा गुण असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे दोन्ही गुण झाल्यावर एक आपल्याला माध्यम हवं, आणि ते माध्यम म्हणून इंग्रजीचं महत्व आहे, पण हिंदी सुद्धा मान्यता आहे हिंदीला सुद्धा. पण जसं मी म्हटलं की आता परिस्थिती अशी आहे की बहुतेकचे व्यवहार आपले इंग्लिशमध्ये होतात, त्यामुळे इंग्लिश जर फ्लुएंट असेल तर नक्कीच ऍडव्हान्टेज आहे त्याला. पण अर्थात कारण पॅन इंडिया होतं हे, त्यामुळे राज्यभाषेत कुठचाही व्यवहार होत नाही. त्यामुळे हे कोणत्याही विद्यार्थ्याला इंग्लिश शिकणं किंवा हिंदीमध्ये सक्षमपणे विचार मांडणं हे जमलं पाहिजे.
अजून आपल्याकडे हा प्रश्न एक आहे की जसं की असं म्हणतात की म्हणजे जसं की हे आहेच की जेवढे काही उच्च अधिकारी आहेत डिफेन्समध्ये तर त्यांच्या मोस्ट ऑफ द एक्झाम ज्या आहेत ते युपीएससी कंडक्ट करतं. मला असं वाटतं की टेक्निकल ब्रांचच्या ज्या आहेत त्या तुमच्या मेरिटवरती जे लिस्ट असते तुम्ही त्याच्यामध्ये फॉर्म भरल्यावरती शॉर्टलिस्ट होता आणि त्यानंतर ना तुमचा डिरेक्टली एसएसबी इंटरव्ह्यू असतो आणि पुढे प्रोसीड होतं. बट अदरवाईज जेवढ्या काही एक्झाम आहेत जसं की आपली एनडीए आहे तर एनडीएची जी एक्झाम आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी तर त्याच्यावरती आज बोलूयात आपण आज थोडंफार नॅशनल डिफेन्स अकॅडमीवरती बोलूयात. तर मला जेवढं नॉलेज आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते तर सर पुढे त्याच्याविषयी अगदी पुढच्या गोष्टी सांगतीलच. तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी आहे त्याचा मूळ उद्देश हाच होता की जे कोणी आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही दलांमधील जे उच्च अधिकारी आहेत ही 12वी नंतर परीक्षा आपण देऊ शकतो पण जसं स्वानंद सरांनी दिली होती तसं तुम्ही 12वी मध्ये असतानाच ही परीक्षा देऊ शकता की 12वी मध्ये जेव्हा असता वर्षातून ही परीक्षा दोनदा होते माझ्या मतानुसार. एक एप्रिलमध्ये असते आणि एक सप्टेंबरमध्ये असते. तर तुम्ही 12वी मध्ये अपियर असताना पेपर देता म्हणजे तुम्ही सप्टेंबरचा अटेम्प्ट देता आणि त्या सप्टेंबरचा अटेम्प्ट आणि नंतरचा जो एप्रिलचा अटेम्प्ट असतो तो तुमची 12वीची एक्झाम झालेली असते तोपर्यंत. तर हे दोन्ही एक्झाम रिटर्न एक्झाम जे आहेत ते युपीएससी कंडक्ट करतं आणि या एक्झाम नंतर ना आपलं एसएसबी इंटरव्ह्यू असतो आणि त्यानंतरची पुढची प्रोसेस असते. पण भरपूर लोकांना ही गोष्ट माहिती नसते की पहिली तर गोष्ट अशी की ही युपीएससी ने कंडक्ट केलेल्या एक्झाम आहे. ह्या क्लास 1 ऑफिसर्सच्या एक्झाम आहेत आणि एनडीए मध्ये नक्की का एनडीए मध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत मग ते 12वी नंतरच का स्थापन करण्यात आलं म्हणजे 12वी नंतरच्याच विद्यार्थ्यांसाठी ते का स्थापन करण्यात आलं जसं की बाकीच्या ज्या काही आपल्या एनडीएज आहेत त्या ग्रॅज्युएशन नंतर. एनडीए जी आहे ती एक प्रिलिमिनरी ट्रेनिंग अकॅडमी म्हणून जेव्हा साधारण दुसऱ्या महायुद्धाच्या वेळा विचार करण्यात आला की आपल्या देश जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा आर्मीचं ट्रेनिंग किंवा आर्म फोर्सेसचं ट्रेनिंग कसं करावं त्याच्यामध्ये त्या कमिटीचे एक लेफ्टनंट जनरल क्लॉड ऑकिनलेक त्यांची कमिटीने त्यांनी एक रेकमेंडेशन अशा दिल्या होत्या बऱ्याच की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा तिन्ही दलांचे कॅडेट्स असतील ते एकत्र राहतील त्याच्यात तेव्हा एकत्र राहण्याची त्यांना सवय होईल एकमेकांबद्दल माहिती मिळेल एकमेकांबद्दल आदर वाढेल आणि एकमेकांबद्दल राहण्याचं जे कोऑर्डिनेशन होईल त्याच्यातनच पुढे. मग आता तुम्ही जर बघितलं तर गेले अनेक वर्ष जे सिनियर ऑफिसर जसं तुम्ही म्हणता लेफ्टनंट जनरल्स हे सगळे एनडीएतना पास आउट आलेले आहेत कारण त्याचा एक फायदा असा आहे की तुम्ही जरा लवकरच्या वयामध्ये येता साधारण 17.5 पासून जॉईन होऊन 17.5 ते 19 या काळामध्ये तुम्ही एनडीएमध्ये असता. त्याच्यानंतर 21व्या वर्षी कमिशन होतात. मी दोघंही साधारण त्याच वयात कमिशन झालेलो आहोत आणि त्याच्यानंतर मग त्याच्या पुढे रिटायरमेंट पर्यंत म्हणजे 60 वर्षापर्यंत बराच मोठा काळ मिळतो ज्याच्यात एक्सपिरियन्स घेऊन. पण आता जे तो एक वेगळा भाग झाला त्याच्यात की एनडीए 12वी नंतरच का पण 12वी नंतर 12वी झाल्या जे बाहेर पडतात तेव्हा फ्रेश माइंड असतं की नवीन कॅन्डिडेट आला आहे की आणि ट्रेन करणं तेवढं सोपं होतं आणि त्या ज्या आयडियाज एनडीएनी तुमच्या आतमध्ये मनामध्ये टाकायच्या असतात किंवा तुमच्यात घडण जी करायची असते तो वयाचा योग्य काळ असतो म्हणून हे एनडीए 12वी नंतर आहे आणि असेच बाकीचे अकॅडमी सुद्धा जे एअरफोर्स आणि नेव्हीच्या पण आहे ते 12वीच्या नंतरच त्यांचं चालू एंट्रन्स चालू असते. पण हळूहळू काय झालेलं आहे की कॉम्पिटिशन प्रचंड वाढत गेली. 25 वर्ष 27 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही एक्झाम दिली तेव्हा साधारण 2 ते 3 लाख कॅन्डिडेट्स असायचे त्याच्यातले साधारण 1.5 ते 2 लाख ऍक्च्युअल अटेंड करायचे आणि मग साधारण 4 ते 5 हजार इंटरव्ह्यू साठी जायचे आणि त्याच्यातनं मग फायनली 100 ते 150 ते 180 ची लिस्ट लागायची मे बी स्लाइटली जास्त असेल 200च्या आसपास असेल 220 का 230 कोर स्ट्रेंथ ती एंट्री असायची. पण आजकाल मे बी पॉप्युलेशन वाढलंय किंवा क्लास 1 ऑफिसर आर्मीमध्ये येण्याचा ओढ किंवा कल किंवा माहिती मिळाली त्यामुळे याच 200 सीटसाठी आता जवळजवळ 10 ते 12 लाख ऍप्लिकेशन्स असतात.
एनडीए मध्ये आता मुलींनाही प्रवेश देण्यात आला. आता मी बघितलं साधारण 20 ते 24 सीटसाठी जवळजवळ 2.5 लाख ऍप्लिकेशन्स होत्या. तर त्या 2.5 लाखातनं छाटणी होत 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 जेव्हा किती ऍक्च्युअली जेव्हा 24 जण रेशो बघायला हरकत नाही, तेव्हा जरी अशक्य नसलं तरी मी म्हणतो की हे एक महत्वाचं आहे की याच्यात योग्य मार्गदर्शन आणि मेहनत या दोन गोष्टी जर ची साथ असेल आणि त्याबरोबरच सेल्फ इम्प्रुव्हमेंट, की जसं कर्नल दामलेंनी सांगितलं की स्वतःचं इंग्लिश, स्वतःच्या बद्दल स्वतःची माहिती देण्याचं, स्वतःला एक्सप्रेस करायचा जर प्रयत्न, जर कॅपेबिलिटी असेल तर हे सहज शक्य आहे. एनडीए मध्ये जर योग्य मार्गदर्शन हे फार महत्वाचं आहे, जसं तुम्ही म्हटलं. तर नक्की जर 12वी नंतर जर आपल्याला एनडीएची एक्झाम द्यायची असेल तर त्याच्यासाठी कोणतं मार्गदर्शन गरजेचं आहे? कारण की आता कसं झालं आहे, आत्ता जसं कपिलनी सांगितलं, आकडे दिले की किती कॉम्पिटिशन वाढलेली आहे. आणि मी मगाशच्या माझ्या उत्तरात सांगितलं होतं की एनडीएत जायच्यासाठी काय काय पद्धतीच्या परीक्षा घेतल्या जातात. तर प्रामुख्याने रिटर्न एक्झाम होते, ज्याचे 2 भाग आहेत की एक गणिताचा पेपर आहे आणि दुसरा जनरल अवेअरनेसचा पेपर आहे, ज्यामध्ये इंग्लिश आणि इतर सायन्सेस आणि सोशल सायन्सेस असे सगळे विषय येतात. आणि रिटर्न पास झाल्यानंतर इंटरव्ह्यू असतो सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा. तर रिटर्नची परीक्षा जसं कर्नल कपिलनी आकडे दिले की जवळजवळ आजच्या घडीला 7 ते 8 लाख लोक रिटर्न अपियर करतात आणि त्यातली मोजकीच लोक इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट होतात. तर कॉम्पिटिशन इतकी वाढली, त्यामुळे रिटर्न परीक्षेचा जी डिग्री ऑफ डिफिकल्टी होती, कठीणता होती, ती पण प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. आणि त्यामुळे आजचा जो रिटर्नचा एनडीएचा रिटर्नचा पेपर आहे तो जवळजवळ जेईच्या स्टँडर्डचा झालेला आहे. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे की त्या ते जे रिटर्नमध्ये विषय आहेत त्या सगळ्या विषयांचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि आता जसं तुम्ही तुमच्या अकॅडमीमधनं सुरू करताय की रिटर्नची तयारी ही जेईच्या स्टँडर्ड्सनीच तुम्ही घेणार आहात, ते फार उपयुक्त आहे की पहिली रिटर्न क्लिअर करण्यासाठी. त्याच्यात मॅथ्सचा सिलेबस कव्हर होईलच होईल, त्याशिवाय परीक्षेचं स्वरूप कसं असेल याचं एक्सपोजर मिळेल, मॉक टेस्ट मधनं त्याच्या प्रॅक्टिसेस होतील आणि त्या विद्यार्थ्याला ती रिटर्न पास करणं शक्य होईल. पुढे जाऊन एसएसबीच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला विविध प्रकारच्या तयाऱ्या करून घ्याव्या लागतील. जसं मी म्हटलं, एसएसबी मध्ये सुद्धा 3 गोष्टींची परीक्षा होते. एक तर तुमची सायकोलॉजी आहे, जी आजकाल बऱ्याचशा जणांना ह्याची माहिती असेल की आपण ऍप्टिट्यूड टेस्ट करतो. तर ती ऍप्टिट्यूड टेस्ट काय आहे, बेसिकली तुमचं सायकोमेट्री अनालिसिस असतं. तर त्या आर्मी सुद्धा जी सायकोलॉजीची टेस्ट घेते, त्यामध्ये तुमच्या सायकोमेट्री अनालिसिस करून घेते की तुमच्यामध्ये लिडरशिप गुण कुठे कुठे दिसून येत आहेत आणि कसे कसे दिसून येत आहेत, आणि तुम्ही ट्रेनेबल आहात का, की तुमच्यात एवढे अगदी 100% गुण नसतील पण 80% आहेत आणि आम्ही तुम्हाला 80 ते 90 घेऊन जाऊ शकू का. अशा प्रकारचं बरंच अनालिसिस होतं त्या एक विद्यार्थ्याच्या सायकोलॉजीचं. दुसरं असतं ग्रुप रिलेटेड सगळे टास्क. त्यामध्ये बघितलं जातं की तुम्ही समूहात कसे वागता, बोलता, घाबरता की नेतृत्व करता त्या समूहाचं. मग त्यासाठीचं प्रशिक्षण विविध एसएसबीच्या साठी असणाऱ्या वेगळ्या वेगळ्या ट्रेनिंग्स मधनं ते गुण निर्माण होऊ शकतात. आणि शेवटी आहे इंटरव्ह्यूइंग. थोडंसं डिस्कनेक्ट झालेलं दिसतात. आपण तेच जसे ते सांगत होते, याच्यात महत्वाचं आहे की साधारण 2 वर्ष जेव्हा जेईची तयारी करत असतात त्याच्याबरोबरच एनडीएची तयारी करणं ही तेवढंच महत्वाचं आहे. आणि एकदा ती तयारी झाली की त्याच्या बरोबरीने ऍडिशनल थोडी जास्त तयारी करावी लागते, ती म्हणजे लँग्वेज, एक्सप्रेशन आणि बिहेवियरची. जर तुम्हाला चालणं बोलणं की आर्मीसाठी, पण याच्यात मी असं अजिबात म्हणत नाही की तुम्हाला कवायत किंवा ड्रिल माहिती पाहिजे किंवा आर्मी कसे चालते, आर्मी बद्दल एवढी माहिती पाहिजे. तर ते आर्मीमध्ये एकदा तुम्ही अकॅडमीमध्ये गेल्यावर ते शिकवतीलच तुम्हाला, ड्रिल हे शिकवतीलच, युनिफॉर्म कसा घालायचा हेही शिकवतील, सगळ्या गोष्टी, फायरिंग कसं करायचं तेही शिकवतील. पण तिथे जायच्या आधीच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे एकतर तुमचं पूर्ण पास होऊन त्या लेवलमधनं बाहेर पडून इंटरव्ह्यूचा कॉल येणं हे जास्त महत्वाचं आहे. इंटरव्ह्यूच्या कॉलमध्ये आल्यावर इंटरव्ह्यू मध्ये कसं वागायचं आणि इंटरव्ह्यू कसा द्यायचा
या दोनच गोष्टी जर एखाद्या कॅन्डिडेटनी किंवा कॅडेटनी होणाऱ्या कॅडेटनी जर तयारी केली तर त्याचा फार चांगला उपयोग होऊ शकतो. म्हणून मग बाकी मग त्याच्यासाठी ड्रिल, कवायत, येस फिजिकल फिटनेस जर तुम्हाला ठेवता आली तर नक्कीच, पण एक स्टँडर्ड फिजिकल फिटनेस की जी एक 17 वर्षाच्या मुलाकडनं जेवढी अपेक्षित आहे तेवढी फिजिकल फिटनेस असणं एवढीच सैन्याची सुद्धा अपेक्षा असते. त्याच्या पुढे ती तयारी करून घेणार असते. साधारण पुढचे 3 वर्ष तेच करून घेणार. तो फायनली मी जस्ट समअप जे करतो की मेन फोकस जर तुम्हाला सैन्य दलात जायचंय, 12वी नंतर एनडीएत जायचंय किंवा नेव्हल अकॅडमीत जायचंय तर सायन्स, मॅथ्स आणि त्याच्याशी जो रिलेटेड जे सिलेबस आहे त्याची तयारी आणि त्याचबरोबरीने सेल्फ डेव्हलपमेंट, इंग्लिश बोलणं किंवा सामान्य ज्ञान किंवा बाकी तुम्हाला एक जसं आधी सांगितलं त्याप्रमाणे स्वतःला एक्सप्रेस करता येणं या महत्वाच्या गोष्टींवर फोकस करायला पाहिजे. मला असं वाटतं की आजचा जो आपला सेमिनार आहे, जो आपली सुरुवातच होती ह्या सेमिनारची आणि हा पहिला सेमिनार आहे आणि त्यामधून जे काही आपण विषय ठरवले होते त्या विषयांवरती विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न केलाय. ह्या असे सेमिनार आपले रेग्युलर असणार आहेत ज्याच्यामध्ये आपण इम्प्रोव्हायझेशन पण करू, टेक्निकल ग्लिचेस आणि याला अवॉइड करायचा खरंच मनापासून प्रयत्न पूर्णपणे करूया. आणि या माध्यमातून नक्कीच आपण अजून जे काही मिथ्स आहेत भरपूर सारे आहेत की लोकांना असं वाटतं की त्यांचं स्टेट बोर्ड आहे तर ते क्लिअर करू शकतात का, किंवा कधी कधी असं होतं की त्यांना असं वाटतं की त्यांचे मार्क्स जे आहेत 10वीचे ते तितके नसतात किंवा 12वीचे तितके नसतात. जसं की असं त्यांचं असं मत असतं की उच्च पदावरती जायचं असेल तर आपले मार्क्स जे आहेत ते 80 ते 90 मध्येच असले पाहिजे, त्यापेक्षा कमी असेल तर आपण होऊच नाही शकत. असे खूप सारे जे गैरसमज जे आहेत आता सध्या ते विद्यार्थ्यांकडून ते त्यांना त्यांच्यातली ते उणीव वाटते. तर ह्या उणीवर आपण दूर करण्याचा एक प्रयत्न आपल्या सेमिनार मधून करत राहू आणि त्याच पद्धतीत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची माहिती आपण देऊ. जशी आज आपण एनडीए वरती जरा जास्त फोकस करून सेमिनार ठेवला होता, तसंच आपण प्रत्येक सेमिनार जो आहे प्रत्येक एक्झाम्स वरती थोडस फार फोकस करून 1-2 एक्झाम्स वरती फोकस करून आपण त्यावरती डिटेल चर्चा या सेमिनार मध्ये करू आणि तो सेमिनार प्रत्येकासाठी उपयुक्त होईल असं मला वाटतं. तुमची प्रार्थना. हॅलो, ओके. नाही, अगदी तुम्ही ते बरोबर बोललात की एनडीए मध्ये जॉईन व्हायचं किंवा सैन्य दलात अधिकारी म्हणून जाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात ते काय 45 मिनिटाच्या सेमिनार मध्ये शक्य नाही. आणि मयुरी मॅडमनी जसं सांगितलं की आपण हे सेमिनार रेग्युलरली ठेवू. मे बी एक याच्या मागची भूमिका एवढीच आहे की एक मनात जी एक हेजिटेशन असतं की बाबा हे सैन्य दलात अधिकारी होणं हे आम्हाला जमेल का, तर मी सांगेन की मी पण स्टेट बोर्ड मधलाच विद्यार्थी आहे. मी पण 10वी ही स्टेट बोर्डातूनच केली, 12वी सुद्धा स्टेट बोर्डातून केली होती आणि मार्कही असे काही खूप नव्हते की इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळेल एवढे सुद्धा मार्क नव्हते. त्यामुळे असं काही नाहीये की जे इंजिनिअरिंग 90% वालेच होऊ शकतात, असं काही नाहीये. फक्त एक सैन्य दल जे बघत असतं ते सर्वांगीण कॅन्डिडेट बघत असतो की ज्याला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आहे, ज्याची भाषा चांगली आहे, जो फिजिकली थोडाफार फिट आहे आणि जे सैन्यासाठी लागणारे ज्या गुण आहेत ते सगळे आहेत का नाही. मग त्याच्यातले काही गुण हे जन्मजात असतात, त्याच्यात तुम्ही फारसं काही करू शकत नाही. जसं की एक ऍप्टिट्यूड असतो किंवा सायकोमेट्री असते, त्याच्यात आपण फारसा काही करू शकत नाही. पण ज्या करू शकतो त्याच्यात निश्चित करण्याची गरज आहे आणि त्या म्हणजे की तुमचं एज्युकेशन, तुमचं 11वी-12वी तो दिलेल्या सिलेबसचा अभ्यास आणि जास्तीत जास्त मार्क मिळवणं, आणि दुसरं म्हणजे तुमची जनरल अवेअरनेस, जनरल नॉलेज आणि मी असंही म्हणेन की इंग्लिश. या 3-4 गोष्टी जर आपल्याला एकत्र आणता आल्या आणि 2 वर्ष जर मेहनत केली तर यश मिळण्यात काहीच हरकत नाहीये. ओके. आणि एक कुठला तरी एक मी कमेंट वाचली, त्याच्यात असं लिहिलेलं आहे की त्यांना एक अशी शंका आहे की कदाचित जे अग्निवीर 21व्या वर्षी निघतील ते क्रिमिनल वर्ल्ड मध्ये जातील का नाही. तर मला हा प्रश्न 1-2 जणांनी विचारला. मी त्यांना म्हणलं हो की सैन्य दलामध्ये पहिल्या 1 वर्षातच ते तुम्हाला इतकं डिसिप्लिन लावतात,
तुम्हाला देशाबद्दल इतकं प्रेम जागृत करतात. तुमच्या आजूबाजूच्या मित्रांबरोबर तुमची ज्यांच्यावर तुम्ही स्वतःचा जीव सुद्धा ओवाळून टाकायला कमी करणार नाहीत अशी तुमची मैत्री होते. अशा ज्या 4 वर्ष 5 वर्ष अशा ज्या एका एन्व्हायरमेंट मधनं बाहेर आल्यावर मला तर अजिबात वाटत नाही की असं कुठलाही अग्निवीर बाहेर आल्यावर कुठल्याही चुकीचं काम, क्रिमिनल तर सोडूनच द्या, तो एक सुजाण आणि चांगला नागरिक म्हणूनच बाहेर पडणार आणि पुढचं आयुष्य तो एक सुजाण आणि चांगला नागरिक म्हणूनच राहणार, ही मी तुम्हाला खात्री देतो. तुम्ही आता ते मी जे बोललोय ते कळेलच आपल्याला पुढच्या अनेक वर्षात, पण माझी एवढी खात्री नक्की आहे. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच तुमच्या मार्गदर्शनासाठी. दामले सर, मला असं वाटतंय की जरी जॉईन नसतील तरी आता ते असतीलच मध्ये. येस, ऑनलाईन तर नक्कीच असतील. तर लेफ्टनंट कर्नल दामले सरांचं पण आजच्या सेमिनारमध्ये जे काही तुम्ही मार्गदर्शन दिलं त्याबद्दल धन्यवाद. आणि तसंच कर्नल कपिल जोग सर, तुमचंही तुमच्या मार्गदर्शनासाठी. आणि त्यांना मी हेही सांगू शकते की जे हा व्हिडिओ सेव्ह करून आपण जेव्हा अपलोड करू आणि तुम्ही लोक पाहाल, तर तुमच्या मनात जरी डाऊट असेल कोणते, किंवा आता जे कोणी पाहत आहात तर त्यांच्या मनात ही जे काही डाऊट्स असतील तर ते सगळे जे आहे मी ईमेल मेन्शन करेन, तर त्या ईमेलवरती तुम्ही पाठवू शकता. त्या व्यतिरिक्त आपल्या अकॅडमीचा जो नंबर आहे त्या नंबरवरतीही तुम्ही मेसेज करून तुमचे जे काही डाऊट किंवा प्रश्न असतील ते, जसं की आपण पाहतोय की आपण अगदी छोट्यातला छोटा प्रश्न जो आहे तो इथं क्लिअर आउट करण्याचा प्रयत्न करतोय, तर तुम्ही विचारा, आपण त्या प्रश्नांवरती नक्की चर्चा करू. धन्यवाद सगळ्यांनी आज शेवटपर्यंत हजर राहिलं त्याबद्दल धन्यवाद.